नमस्कार. नेहमी तोच बेसन ढोकळा खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण डाळ तांदळाचा ढोकळा कसा तयार करायचा हे पाहणार आहोत. हा ढोकळा पाहणा अगदी कापसासारखा मऊ लुसलुशीत जाळीदार तयार झालेला आहे. अगदी बेसन ढोकळ्यासारखाच लागतो. अजिबात करायला वेळ लागत नाही. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला डाळ आणि तांदूळ भिजत ठेवायचे आहेत. त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये 2 वाटी तांदूळ काढून घ्यायचे आहेत. आज मी रेशनचाच तांदूळ वापरलेला आहे. त्याच वाटीने 1 वाटी हरभऱ्याची डाळ घालायची आहे. अर्धी वाटी पोहे घालायचे. आता हे घातलेलं सर्व साहित्य 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. रेशनचा तांदूळ वापरलेला आहे मी. तुम्ही इथं तुमच्या घरातील कोणताही तांदूळ वापरू शकता. 2-3 पाण्याने धुवून घेतल्यानंतर भरपूर सारं पाणी घालायचं आहे आणि साधारणतः रात्रभर किंवा 8 ते 9 तास हे सर्व भिजत ठेवायचं आहे. रात्रभर भिजत ठेवलेलं होतं. सकाळीच आज मी ढोकळा तयार करायला घेतलेला आहे. स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून घ्यायचं. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 बॅचमध्ये हे बारीक करून घेणार आहे. 1 वाटी दही घातलेलं आहे. मस्त असं बारीक झालेलं आहे. बारीक करताना जास्तीचं पाणी घालायचं नाही, नाहीतर मिश्रण पातळ होऊ शकतं. अर्धा चमचा हळदी पावडर घालायची. 1 चमचा साखर घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं असं पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं. हे पहा, छान अशी पहिली बॅच बारीक झालेली आहे. याच पद्धतीने उरलेलं सर्व मिश्रण बारीक करून घेतलं. चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी परफेक्ट आहे. मोठे 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. कच्चंच घातलेलं आहे. त्यामुळे काय होतं, ढोकळा खाताना घशाला दाटल्यासारखा वाटत नाही. इन्स्टंट ढोकळा तयार करत आहोत, त्यामुळे एक अख्खं इनोचं पॅकेट घातलेलं आहे. थोडंसं पाणी घालून इनो चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे. ताटाला तेल लावलं, स्टीमरमध्ये ठेवलेलं आहे. सर्व मिश्रण ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती 15 मिनिटं ढोकळा मस्त असा वाफवून घेतलेला आहे. ढोकळा पाहणं अगदी छान असा तयार झालेला आहे. मस्त असा फुगलेला आहे. कडा लूज करून घेतलेल्या आहेत. ताटामधून पहा, ढोकळा अगदी छान असा निघालेला आहे. आता ढोकळ्याचे बारीक बारीक पीस कट करून घ्यायचे आहेत. आता हा जो ढोकळा कट करून झाला ना की ह्यावरती आपल्याला तयार केलेलं साखरेचं पाणी घालायचं आहे. साखरेचं पाणी घातल्यामुळे काय होतं, ढोकळा ना खाताना अजिबात घशाला दाटल्यासारखा वाटत नाही. अगदी सकाळी बनवला आणि संध्याकाळी जरी खायला गेलात ना, आहे तसंच मऊ लुसलुशीत राहतो. मस्त अशी मोहरी आणि कढीपत्ता, मिरचीची फोडणी घातलेली आहे. कोथिंबीर घालायची आहे. आता आपला हा ढोकळा मस्त असा तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा. रेसिपी आवडली तर एक व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.